नायगाव येथे 4 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेच्या घटनेने आता वेगळे वळण घेतले। घटनेमध्ये पतीला अटक करण्यात आली असून सासू सासरे आणि दीर हे अद्यापही फरार आहेत। त्यांना पोलिसांनी अद्यापपर्यंत ताब्यात घेतले नसल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। फुलंब्री पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांना निवेदन देत फरार आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील वैशाली हिचा विवाह मागील 1 वर्षापूर्वी नायगाव येथील विष्णू धांदू याच्याशी झाला होता आणि वैशाली या काळामध्ये 4 महिन्यांची गरोदर होती। मात्र वैशालीचा पती हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तो आणि त्याचे वडील मदन शंकर धांदू, भुराबाई मदन धांदू आणि दीर रवी मदन धांदू हे वैशालीला नेहमी मारहाण आणि शारीरिक त्रास देत होते आणि माहेरहून गाडी घेण्यासाठी पैसे आण असे म्हणून त्रास देत होते। वैशाली नेहमी आई वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगत असे। मात्र वैशालीचे आई वडील नेहमी वैशालीची समजूत काढत तिला समजावण्याचा प्रयत्न करत असत। मात्र 4 मे रोजी सायंकाळी वैशालीचे सासरे मदन धांदू यांनी फोन करून तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा फोन आला आणि तिला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र 5 मे रोजी फुलंब्री पोलीस या घटनेबद्दल गुन्हा दाखल करून घेत नसल्याने नातेवाईकांनी रास्ता रोको केला। यावेळी पोलीस उपअधीक्षक विजय पाटील यांनी नातेवाईकांची समजूत काढत फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला। यावेळी नातेवाईकांनी सर्वांना अटक करण्याची मागणी केली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी वैशालीच्या पतीला अटक केली। मात्र अद्याप इतर 3 आरोपींना पोलिसांनी अटक का केली नाही म्हणून आज नातेवाईकांनी फुलंब्री पोलीस ठाणे गाठले आणि इतर आरोपींना अद्यापपर्यंत का अटक केली नाही असा सवाल केला। पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत, तुम्हाला आरोपीबद्दल काही माहिती असल्यास आम्हाला ती माहिती द्या, आम्ही तेथून त्यांना अटक करू असे सांगितले। यावर नातेवाईकांनी फुलंब्री पोलीस प्रशासन यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर 2 दिवसांमध्ये सर्व आरोपींना अटक केली नाही तर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय। या घटनेमध्ये हुंडाबळी तसेच हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री। मी सांगितलं की 2-3 दिवसात लगेच आम्ही तात्काळ एकदम पकड हे करू त्यांना आणि पकड करून आणि त्यांना लगेच जे आहे तुमचं सगळं पुरावे सहित सगळे जमा करून आणि मग आपण दाखल करू असं एवढं बोलणं झालं साहेबांचं। आणि साहेबांनी निवेदन दिलं की आपण 3 दिवसात तुम्ही स्वतः कोणीतरी या आणि आम्ही कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करू। आरोपी देऊ नाही राहिले, डोळे लावून बसले, आम्हाला देऊ नाही राहिले आरोपी, काय करायचं? आरोपी तुम्हाला कशाला पाहिजे? आरोपी त्यांना धरायचं सांगा ना। 2 खून केले साहेब, 2 खून केले। कोणी? 6 वाजेपासून तर आम्ही दुसऱ्या दिवशी 4 वाजे लोक परेशान झालो। आम्ही असे चक्र येऊ पडत होतो पण आमचं ऐकलं नाही साहेब। कोणी नाही ऐकलं? पोलिसांना, फुलंब्री पोलिसांना। आणि आम्ही असे चक्र येऊ पडू राहिले पण आमचं ऐकलं नाही। आम्ही असं 10 दिवस झाले ते कानावर नाही घेऊ राहिले, काऊन नाही घेऊ राहिले? न्याय द्या ना, आम्हाला न्याय पाहिजे ना। काय अत्याचार, पोलीस अत्याचार का करू राहिले आमच्यावर? साहेब नकली रिपोर्ट दिले, नकली हे आम्हाला दाबू राहिले, गरिबांना जायचं कुठे? पैसे खाऊन खोटा रिपोर्ट दिला। गरिबांना न्याय द्या, न्याय हात जोडून सांगते, गरिबांना न्याय द्या। 10 दिवस झाले समजा 2 निष्पाप बळी गेलेले, पण ते 2 निष्पाप बळीचं ह्या लोकांनी, पोलीस लोकांनी अजून काही तपास लावलेला नाहीये। आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ते निवेदन नंतर त्यांनी आम्हाला आता 2 दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे। पण आता 10 दिवस झाले 2 निष्पाप बळी जाताना सुद्धा हे लोक फक्त हलगर्जीपणा करताय आणि म्हणतायत की बाबा आमचा शोध चालू आहे। आम्हाला विचारतं की आरोपी तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगा, आम्ही पकडून आणू, पण सगळं त्यांना माहीत आहे। ते सगळं माहीत असताना सुद्धा ते कुठलीही कारवाई करत नाही। तरी आज आम्ही आमच्या समाजाच्या वतीने, सर्वांच्या वतीने आज आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही आता 2 दिवसात आम्ही आरोपी पकडू। हे आमची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की त्यांना कृपया करून लवकरात लवकर अटक व्हावी आणि 2 निष्पाप बळीचा जीव गेलेला आहे त्यांना ते न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे।